नमस्कार सर्वांना। सर्वात पहिले मी सर्व मीडियावाल्यांचे आभार मानते, कारण की जर चुका दाखवलं नसतं तर आज आपण इथे म्हणजे हे जे पाहणी करायला आले होतो त्यावेळेस आणि आता जे बदल झालेले आहे तो त्यांच्या पहिले मी त्यांचा आभार मानते। आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा म्हणजे लहान मुलांना बघून मला एवढं वाईट वाटलं की काय म्हणजे परिस्थिती काय व्हायला पाहिजे, कशी शाळा कशी पाहिजे, शाळा एक नंबर पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं शौचालय, कारण की आपण जेव्हा मुलांना पाठवतो तर त्यांचा आरोग्याचा प्रश्न पहिला असतो। तो ते बघितल्यानंतर आम्हाला राहूशीच वाटलं नाही की नाही म्हणजे पहिले। आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी पण एवढी म्हणजे सहकार्य केलं ना की 2 दिवसातच त्यांनी त्यांचं काम चालू केलं। खरंच मी त्यांचं पण मनापासून आभार मानते की त्यांनी एवढं फास्ट करून आणि सरांच्या माध्यमातून त्यांनी फटाफट ते कामं चालू केलेली आहे आणि मीडियावाले आले म्हणून ते काम होतोय। आणि सर्वांना आपण हे आवाहन करतोय की त्याच्या पहिले एक सरकारी दवाखाना तिथे आपण जे चालू केलेलं आहे, सरकारी शौचालय जे तिथे दवाखान्याचे तिथे जे बंद पडलेलं होतं किती वर्षापासून, ते पण आपण चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर एक पंडित नेहरू शाळेच्या तिथलं पण एक वॉशरूम आहे, ते पण सुसज्जित करून चांगलं करून तिथे पण आमचं प्लॅन चालू आहे की ते पण आपण करून घेतोय। आणि तिथे व्यवस्थित शौचालयाचे म्हणजे जे प्रश्न जे आता जे कामशेतमध्ये जे मेन म्हणजे स्त्रियांना, लेडीज लोकांना खूप प्रॉब्लेम होते की कुठे जायचं म्हणून, तर ते पण आपण एक सुसज्जित करून सगळ्यांच्या विचार मांडून आपण ते पण करून घेणार आहोत। त्याच्यानंतर तिथे सगळं व्यवस्थित बांधकाम करून तिथे ते पण एक चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे। आणि माझी एक विनंती आहे, जेवढे पण व्यापारी आहे इथे कामशेतला की त्यांच्याकडून होणार असेल, त्यांच्याकडे जागा असेल तर ते प्लीज तेवढं एक वॉशरूम वगैरे काय केलं की त्यांच्याच कस्टमरला त्यांनाच तिथे जाऊन त्यांनाच तिथे म्हणजे तेवढीच अडचणी आपल्याला कमी होईल एवढंच सांगणार। आणि खरंच खूप चांगलं काम केलंय, अजून तो काम चालू आहे आणि झाल्यानंतर अजून काय काय काम करणार इथे आपण बघा पेंटिंग करणार आहात, लहान मुलांचे सगळं म्हणजे इथून पूर्ण चालू करणार आहे आपण। पेंटिंग वगैरे करून त्यांचे छोटे छोटे चित्र वगैरे काढून त्याच्यामध्ये छोटे छोटे स्लोगन्स तयार करणार आहात की बाबा कसं टॉयलेट कसं राहायला पाहिजे आणि मुलांच्या आरोग्यासाठी आपण काय काय तिथे सगळं स्लोगन्स लिहिणार, लाईटी लावणार, एकदम नीट अँड हायजेनिक आणि क्लीन करून घेणार आहात। कलरिंग पासून खिडक्या दरवाजे सगळे टोटली म्हणजे एकदम नंबर 1 आपली शाळा पाहिजे आणि नंबर 1 आपलं शौचालय पाहिजे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे शौचालयाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली होती। त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने आणि या कामशेत शहराचे विद्यमान उपसरपंच ताई सौ अंजनाताई मुथा यांच्या माध्यमातून इथं पाहणी झाली आणि तात्काळ मला फोनद्वारे कळवण्यात आलं। मी त्यांना तात्काळ आदेश दिले की पहिली तुमच्या माध्यमातून या शौचालयाचं तात्काळ काम करून घ्या। तर डॉक्टर साहेबांचा आणि अंजनाताईंचा पहिल्यापासून जे कामशेतसाठी योगदान आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण आता खरंच एक मनाला खूप छान वाटते की खरंच काम करण्याची इच्छा जर असली तर काहीच काम करणे शक्य नाही। इथे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित होता आणि तिथं साप किंवा काही लिकेजेस असतील त्याची सर्व पूर्ण पाहणी करून तात्काळ काम करण्याचे आदेश डॉक्टर साहेबांनी अंजनाताईंनी देऊन स्वतः इथं गांभीर्याने लक्ष देऊन हे त्यांनी काम आता युद्धपातळीवरती सुरू केलं ना, त्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। दरवाजे बसवण्यात आलेले आहे, ते काही पाईपलाईनचं लिकेज आहे ते लिकेज आता काढण्यात येणार आहे आणि लाईट्स, पेंटिंग्स, काही स्लोगन असतील चांगल्या विद्यार्थ्यांसाठी त्या इथं करण्यात येणार आहे। आणि या विद्यार्थ्यांचा प्रश्न या उपसरपंचताई यांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला आहे। असेच प्रत्येकाने जर पुढाकार घेऊन जे आपली आपली कामं आहे इथं पूर्ण केली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा विकास या कामशेत झाल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो।